आता इडलीचं पीठ बारीक वगैरे करून ठेवलेलं, पण मला आठवलं की माझ्याकडे भांडच नाही. मग ते घेण्यासाठी मी काल गेलेली आणि सकाळी उठल्यानंतर काल माझ्या मम्मीने खूप साऱ्या भाज्या वगैरे दिलेल्या, तांदूळ, पीठ वगैरे सगळं दिलेली. तर ते मी नीट करत बसली. आदेश अजून उठला नव्हता. मग तोपर्यंत घरचे कामं आवरून घेतले. आज सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी स्किन केअर करणं म्हणजे इम्पॉर्टंटच गोष्ट आहे. कारण बाकीच्या दिवशी तर करायला भेटतच नाही. पहिला मी स्क्रब लावून घेतला, मग थोडं तोंड धुतलं आणि त्याच्यानंतर मी पील ऑफ मास्क लावत होती. आपलं फेविक्विक असतंय ना, अगदी तसंच वाटत होतं मला ते. ते लावल्यानंतर चेहरा माझा काही असा दिसत होता. मग ते झाल्यानंतर 10-15 मिनिटं मी त्याला ठेवू दिलं. तोपर्यंत मोबाईल स्क्रोल केला आणि त्याच्यानंतर ते मी काढत होती. असं निघतंय ते, निघून जातंय. फेविक्विक लावल्यानंतर जसं निघतंय ना आपली स्किन, तशीच एकदम असं निघत होतं ते. त्यापासूनच माझी स्किन अशी फ्रेश वाटत होती मला. मग त्याच्यानंतर मी अंघोळ करून घेतली. मला केस पण धुवायचे होते आणि बघू शकता तुम्ही माझी स्किन किती ग्लोईंग वाटत आहे. मला तर वाटत होती बाबा. ज्या दिवशी मी असं काही लावते ना चेहऱ्याला, त्या दिवशी मग मी फेसवॉश लावतच नाही. त्या दिवशी स्किप करून देते आणि सकाळीच मी इडल्या करायचं ठरवलेलं, पण माझं पीठ म्हणावं तसं फुगलंच नव्हतं. मग मी त्याला थोडं उन्हामध्ये वगैरे ठेवलं. तर माझ्या छान अशा इडल्या पण झालेल्या आणि चटणी पण झालेली. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.